विलेपार्ले केळवणी मंडळाच्या नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या देशातल्या अतिशय प्रेस्टिजियस अशा संस्थेच्या नागपूरच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय विजयबाबू दर्डा, ज्यांनी ही संस्था उभी केली आणि आज नागपूरमध्ये संस्था सुरू करतायत, ते एज्युकेशनच्या फील्डमधले आणि वॉटर कन्झर्वेशनच्या फील्डमधले एक ज्याला आपण असं म्हणू शकतो की दृष्टी असलेले व्यक्तिमत्व अमरीशभाई पटेल, सन्मान्य लोकप्रिय आमदार कृष्णाजी खोपडे, लोकप्रिय आमदार मोहनजी मते, या विद्यापीठाच्या कुलपती स्नेहा पारीख, डॉक्टर जे.पी. गांधी, श्री जगदीश पारीख, हर्षदभाई शहा, श्री अभिजित चौधरी, डॉक्टर विपिन इटनकर, श्रीमती आचल गोयल, श्री उज्ज्वल पगारिया, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अमरीशभाईंनी इतक्या चांगल्या घोषणा केल्या आणि आपल्यापैकी कोणी टाळ्याच वाजवल्या नाही. एकदा अमरीशभाईंकरता जोरदार टाळ्या वाजवा. एवढी मोठी संस्था आपल्याकडे येते आणि आपण जर टाळ्या देखील वाजवणार नाही तर ते असं म्हणतील की काही नागपूरकरांमध्ये उत्साहच नाही. पण मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे, कारण गडकरी साहेब आणि मी गेले 10 वर्ष अमरीशभाईंच्या मागे लागलो आहे की अमरीशभाई नागपूरमध्ये तुम्ही संस्था उघडा. मी स्वतः अमरीशभाईंच्या संस्था बघितल्या. मुंबईची तर सर्वांना माहितीच आहे, पण शिरपूर जे त्यांचं गाव आहे त्या गावामध्ये देखील त्यांनी जी शाळा उघडली, जे कॉलेज उघडलं, ज्या इन्स्टिट्यूट उघडल्या, मुंबईच्याच स्तराच्या इन्स्टिट्यूशन या सगळ्या शिरपूरसारख्या गावामध्ये त्यांनी उघडलेल्या आहेत. आणि त्या गावाची जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आज त्या गावामध्ये अमरीशभाईंच्या इन्स्टिट्यूट्समध्ये त्या ठिकाणी शिकतात. आणि जी क्वालिटी त्यांनी त्या ठिकाणी मेंटेन केलेली आहे, खरं म्हणजे नरसी मुंजी इन्स्टिट्यूट जी आहे, गडकरी साहेबही हे मान्य करतील, आमच्याकडे सगळ्यात जास्त फोन आणि मेसेजेस आणि लोकांच्या विनंत्या या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश द्या याकरता येत असतात. देशभरातनं मोठे मोठे लोक आमच्या मुलांना नरसी मुंजीत प्रवेश करून द्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतात. अर्थात आम्ही देखील अमरीशभाईंच्या खूप मागे लागतो, पण अमरीशभाईंचं एक मला अतिशय मनापासून कौतुक करावं असं वाटतं की ते मेरिटमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आज या इन्स्टिट्यूशन मोठ्या झाल्या याचं कारण कुठेही मेरिटमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. त्यांनी कुठेही त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी जी आहे ती त्यांनी नेहमी मेंटेन ठेवली आहे. आणि त्यामुळे नो कॉम्प्रोमाइज इन क्वालिटी. आणि या सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही पैशाच्या भरोश्यावर ऍडमिशन अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच आज इतकं मोठं नाव या इन्स्टिट्यूशनचं या ठिकाणी तयार झालं. आणि इथे ऍडमिशन मिळाली की जीवनाचं भलं होतं अशा प्रकारची भावना ही लोकांमध्ये आहे. आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. जसं त्यांनी सांगितलं की एका इन्स्टिट्यूशनचे 90% लोक विदेशात आहेत. अगदी शिरपूर असेल, धुळे असेल, इथल्याही कॅम्पसेसमधले जे विद्यार्थी आहेत ते ग्रॅज्युएट व्हायच्या आधी त्यांच्या हातामध्ये ऑफर लेटर असतं आणि अतिशय चांगल्या पगाराची नोकरी ही त्यांना त्या ठिकाणी मिळते. आणि म्हणून आमचीही इच्छा होती की अशा प्रकारची संस्था ही नागपूरला आली पाहिजे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर त्याच देशांचा, त्याच समाजांचा विकास होतो ज्या ठिकाणी शिक्षणाची उत्तम व्यवस्था असते, ज्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारच्या शाळा आणि कॉलेजेस असतात. कारण एक काळ असा होता की पैसा जिथे असेल तिथे उद्योग जायचा, पण आज जिथे ह्युमन रिसोर्स असेल, जिथे मानव संसाधन असेल त्या ठिकाणी आपल्याला उद्योग जाताना दिसतो.
मानव संसाधनाची आज किंमत ही सर्वात जास्त आहे आणि मानव संसाधन तयार करणाऱ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स या ज्या शहरामध्ये असतात तेच शहर आणि त्याच शहरातले लोक हे प्रगती करत असतात. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये गडकरी साहेबांनी आणि आम्ही सातत्याने प्रयत्न केले. या नागपूरमध्ये एम्स असेल, नागपूरमध्ये IIM असेल, नागपूरमध्ये IIIT असेल, नागपूरमध्ये या ठिकाणी लॉ युनिव्हर्सिटी असेल, नागपूरमध्ये सिम्बायोसिस सारखी संस्था असेल, आता नरसी मुंजी सारखी संस्था असेल. देशातल्या सगळ्या आयकॉनिक संस्था आपल्या नागपूर शहरामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज एक प्रकारे नागपूर हे हळूहळू एज्युकेशन हबच्या रूपानं आपल्याला विकसित होताना दिसत आहे. आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे की ही एक संस्था आल्यानंतर यामध्ये नागपूर खूप पुढे जाणार आहे. कारण एखाद्या शहराचा विचार करत असताना त्या शहरात कुठल्या कुठल्या संस्था आहेत हे नेहमी उद्योग पाहत असतात. आणि नरसी मुंजी सारखी संस्था जर नागपूरमध्ये असेल तर मला विश्वास आहे की नागपूरवरचा विश्वास हा उद्योग जगताचा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जागा आपण दिली, पण ती तशीच आपण काही दिलेली नाही, तर ट्रान्सपरंट बिडिंग पद्धतीनं आपण ही जागा या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला जो आपण सिम्बायोसिसच्या वेळेसही वापरला होता की आपल्या नागपूरच्या म्हणजे ज्या एकूण जागा आहेत त्या जागांपैकी 25% जागा या नागपूरच्याच विद्यार्थ्यांकरता राखीव असल्या पाहिजेत. तर ती देखील हा फॉर्म्युला जो नितीनजींनी तयार केलेला सिम्बायोसिस फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे देखील आपण वापरलेला आहे. आणि नागपूरच्या विद्यार्थ्यांना केवळ 25% आरक्षण नाही आहे तर 20% फीजमध्ये देखील सूट ही नागपूरच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचं काम हे झालेलं आहे. मी नागपूर महानगरपालिकेचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की ही जागा आपण हँडओव्हर केली. राज्य शासनाने त्याच्यामध्ये जे काही त्याला मान्यता द्यायच्या होत्या त्या मान्यता रेकॉर्ड वेळेमध्ये आम्ही त्या दिल्या आणि आज प्रत्यक्ष भूमिपूजन होऊन हे काम होत आहे. मला ज्यावेळेस जागा अमरीशभाईंना दिली त्यावेळेस अमरीशभाईंनी मला हे सांगितलं की देवेंद्रजी तुम्ही बघा, मी देशातलं सर्वात सुंदर कॅम्पस हे नागपूरमध्ये तयार करून दाखवणार आहे. आणि मला विश्वास आहे कारण मी त्यांचे कॅम्पसेस बघितलेले आहेत. इतके सुंदर कॅम्पस ते तयार करतात. आणि सुरुवातीला आम्ही या ठिकाणी मॅनेजमेंट स्कूल व्हावी अशा प्रकारचा विचार मांडला होता, पण त्यांनी सांगितलं नाही, मला नागपूरमध्ये KG to PG सगळ्या प्रकारचं एज्युकेशन हब उभं करायचं आहे. आणि म्हणून आज त्यांना जी जागा आपण दिलेली आहे त्याच्यामध्ये KG to PG सगळ्या प्रकारचं एज्युकेशन हे प्राप्त होणार आहे. मला असं वाटतं की क्वालिटी एज्युकेशनचं मोठं दालन आज नरसी मुंजीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि म्हणून एक नागपूरकर म्हणून मी अमरीशभाई तुमचे मनापासून आभार मानतो, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अमरीशभाई ज्या क्षेत्रात काम करतात उत्तम काम करतात. इंडस्ट्रीमध्ये त्यांची इंडस्ट्री सर्वात उत्तम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की शिरपूरमध्ये जलसंधारणाचा जो शिरपूर पॅटर्न त्यांनी तयार केला त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून दुष्काळ मुक्ती कशी करता येते हे त्यांनी करून दाखवलं. आणि म्हणून मला विश्वास आहे की आज नागपूरमध्ये त्यांच्या येण्यामुळे एक आयकॉनिक अशा प्रकारची इन्स्टिट्यूशन कमीत कमी वेळामध्ये या ठिकाणी ते उभारतील आणि नागपूरच्या आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. आपल्या विलेपार्ले केळवणी मंडळाच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल अमरीशभाई आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.